नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छान असा मस्त आलू पराठा। अगदी खूप असा वेगळ्या पद्धतीने आपण हाच बनवणार आहोत। मोठ्या आकाराची 2 बटाटे ती मी उकडून घेतलेली आहेत, अजून गरम आहेत, ही बाजूला ठेवून घेऊया। गार होईपर्यंत आपण एक वाटण करून घेऊया। वाटण करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी। छोटा 1 चमचा भरून मी धणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मी बडीशेप टाकली, अर्धा चमचा बडीशेप टाकलेली आहे आणि आता अर्धा चमचा मी जिरं घातलंय। जवळजवळ 7 ते 8 काळी मिरी घेतल्या, त्या पण टाकून घ्यायच्या आहेत। 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि थोडा अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, तो देखील आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि छान असं हे बारीक वाटून घ्यायचं आहे। आपण मिक्सरला लावून हे आपण वाटण करून घेऊया। छान आपण हे असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। हे वाटण आता आपण बाजूला ठेवूया। बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला। तुम्ही हे पराठे सकाळी डब्याला पण करू शकता, पण सकाळच्या घाईमध्ये बटाटे वगैरे उकडणं शक्य होत नाही, तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री पण बटाटे उकडून ठेवले, छान थंड होतील आणि छान असे सकाळी लगेचच पीठ मळून तुम्ही हे पराठे करू शकता। इतके छान होतात, खुसखुशीत होतात एकदम। बटाट्याची साल मी काढून घेतलेली आहे। आता आपण छान असे बटाटे किसून घेऊया। तुम्ही हाताने पण स्मॅश करू शकता, पण किसणीने छान अशी गाठ वगैरे राहणार नाही, या पद्धतीने करून घ्यायचं आहे। आपण बटाटे किसून घेतले। आता आपण हे मिश्रण आपल्याला हे आपण मिक्सरमध्ये जे वाटलेलं आहे ते टाकून घेऊया। आता आपल्याला सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे। अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धणे, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याला टाकायचं आहे तीळ। छान अशी खमंग लागण्यासाठी तीळ टाकून घ्यायची आहे। जवळजवळ 2 चमचे भरून मी तीळ टाकलेली आहे आणि टाकायची आहे थोडी चिली फ्लेक्स, थोडीशी घातली मी चिली फ्लेक्स आणि मला थोडासा पेरी पेरी मसाला घालायचा आहे। छान टेस्ट येते पेरी पेरी मसाल्याची, असेल तर टाकून बघा एकदा। अगदी अर्ध पॅकेट मी टाकत आहे पेरी पेरी मसाल्याचं। छान असं मिक्स करून घेऊया। हे मिक्स झालेलं आहे। आपण अजून चवीनुसार मीठ टाकलेलं नाही आहे, आपण यात मीठ टाकायचं आहे। आपल्याला टाकून घ्यायची लाल मिरची पावडर, अगदी अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हे पण चांगलं मिक्स करून घेऊया आपण। गोळा आपला छान असा तयार झालेला आहे। आता आपल्याला यात टाकायचं आहे गव्हाचं पीठ। 1 वाटी भरून मी गव्हाचं पीठ टाकून घेते। आपल्याला पाणी न घालता हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। आणखीन थोडी अर्धी वाटी मी हे पीठ आणखीन टाकणार आहे। अर्धी वाटी मी परत पीठ घातलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्या। या पद्धतीने तुम्ही कधी पराठा बनवलेला आहे का? तर बनवलेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। छान असं मिक्स करून घेते मी, मळून घेते पीठ। छान असं पीठ मळून घेतलंय। आता मी थोडंसं तेल लावून घेते आणि परत छान असं मळून घेते। अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये मी, त्यामुळे ते बटाट्याचं जे मिश्रण होतं त्यातच मी हे कणिक टाकून मी छान असं मळून घेतलंय। जवळजवळ 1.5 वाटी मी पीठ टाकलेलं आहे 2 बटाट्यांना। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार केवढं पीठ लागतं त्यानुसार तुम्ही हे मिश्रण पीठ मळू शकता। आता आपण हे जरा बाजूला ठेवून घेऊ। जवळजवळ फक्त 10 मिनिटासाठी आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे, जास्त वेळ नाही ठेवायचं आहे। लगेचच आपण पराठे करायला घेऊया। पीठ छान आपलं मुरून झालेलं आहे, बघू शकता। आपण लगेच पराठे करायला घेऊया। या पद्धतीने मी ही पराठे 2 ते 3 पराठे छान असे लाटून घेते। आता आपण छान असे तव्यावर खरपूस असे भाजून घेऊया। तवा गरम झालेला आहे आपला। पराठ्यांना तुम्ही तूपही लावू शकता किंवा तेलही लावू शकता। मी आता सध्या तेल लावते पराठ्यांना छान असं। छान असे आपले खरपूस भाजून झालेले आहेत। या पद्धतीने मी हे सर्व आलू पराठा छान असे भाजून घेते।
आपण हा आलू पराठा बनवलेला आहे. तुम्ही कधी अशा पद्धतीने आलू पराठा बनवलेला आहे का ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर बनवला नसेल तर ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवा. खूप टेस्टी असा हा आलू पराठा तयार होतो. अगदी साधा सोपा पण एकदम चविष्ट असा हा तयार होतो. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.